नमस्कार, हांव एडवोकेट शर्मिला महानंद पर्येकर पाटील. पावसाचे दीस लागीं पावतात आनी खूबशीं झाडां अशीं आसा जी खरेंच डेंजरस आसा टू लायफ एंड प्रॉपर्टी, जी केन्ना बी पडूंक शकतात, जिचे ब्रांचीस केन्ना बी पडूंक शकतात, जेणे करून दुसऱ्याच्या जिवाक किंवा स्वताच्या जिवाक धोको निर्माण जावंक शकता आनी जी खरेंच डेंजरस आसा, जिचे ब्रांचीस केन्ना बी पडूंक शकता आनी जी झाडां अप्रूट बी जावंक शकता. अशा स्थितीन कितें करपाचें? एक तर सिंपलस्ट थिंग म्हणजे तुम्ही अंडर सेक्शन 76 ऑफ पंचायत राज ऍक्ट पंचायती कडेन एक ऍप्लिकेशन करू शकता. मागीर पंचायत इन्स्पेक्शन करून जो झाडाचो मालक आसा तेका नोटीस धाडटली की सपोज इफ इट्स रियली डेंजरस ते झाड कट कर. सपोज तेचे ब्रांचीस डेंजरस आसा जाल्यार ब्रांचीस कट कर म्हणून. आनी सपोज इफ इट्स रियली खूपच डेंजरस आसा, पंचायतीक इतली बी पावर आसा की नोटीस न धाडटा स्वताहून ते झाड कट करू शकता आनी जो कितें खर्च जाता तो त्या ओनरा कडसून, झाडाचो जो ओनर आसा, मालक आसा, त्याच्या कडसून घेवं शकता तो खर्च. पूण आता इट डिपेंड्स अपॉन ईच अँड एवरी पंचायत की पंचायत आपली पावर कितली वापरता की वापरिना. सो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कंप्लेन अंडर सेक्शन 133 ऑफ CRPC डेप्युटी कलेक्टराकडे करू शकता. सपोज ते झाड तुमच्या शेजाऱ्याच्या कंपाउंडान आसा, शेजाऱ्याच्या प्रॉपर्टीन आसा आणि ते खरेंच पडपाच्या स्थितीन आसा आणि ते तुमच्या ते ब्रांचीस तुमकां न्यूसन्स कॉज करता, ते ब्रांचीस पडू शकता किंवा ते अप्रूट जावं शकता. ओके, तुम्ही डेप्युटी कलेक्टर कंप्लेन करू शकता. डेप्युटी कलेक्टर डिपेंडिंग अपॉन इन्स्पेक्शन, पयली इन्स्पेक्शन करतलो आणि डिपेंडिंग अपॉन द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सीस. सपोज ते माडाचे झाड आसा आनी माड पडतात जेणे करून तुमचे पत्रे फुट्टा, तर ते नेट घालपाची ऑर्डर. सपोज ते ब्रांचीस हानिकारक आसा, ते केन्ना बी पडू शकता जाल्यार ब्रांचीस ट्रीम करपाची. आणि सपोज डेड ट्री आसा आनी पडपाच्या स्थितीन आसा, अप्रूट जावपाचे जाल्यार ते पुल डावन ट्री करपाक किंवा कट करपाक ऑर्डर एज पर द सिच्युएशन आसा त्या प्रमाणे करू शकता. आता हेतून कितें जाता की आमी कंप्लेनी करता, मागीर शेजाऱ्या मध्ये फायट जाता. ओके, एकमेका बद्दल कंप्लेंट जाली म्हणून मागीर पीस, शांतता भंग जाता आणि लिटिगेशन जाल्या कारणान, म्हणजे कंप्लेनी जाल्या कारणान टायम बी वयता. कित्याक डेप्युटी कलेक्टरची ऑर्डर मेळपाक प्रोसिजर तो लेंथी आसता, थंय बी सगळो टायम वयता. सो एज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हाजें इतलेंच म्हणणें आसा की सपोज अशें झाड तुमच्या प्रॉपर्टीन आसा जे रियली व्हेरी डेंजरस टू लायफ एंड प्रॉपर्टी आसा, जेचे ब्रांचीस वीक आसा, केन्ना बी पडू शकता, लिनिंग आसा, जाल्यार तुमी कितें करूंक जाय की स्वताचें झाड कट करपाक फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडेन परमिशन घेवन ते कट करा, तेचे ब्रांचीस ट्रीम करा आनी कितें आसा त्या सिच्युएशना प्रमाणे इन ऑर्डर टू एवॉयड फाल्यां कितें हानी कोणाक जावंक नाका जाय हेची काळजी घेयात. आनी अशें केलें जाल्यार शांतता उरतली, कोण कोणा विरुद्ध शेजाऱ्या मदीं झगडी जावची ना. आनी जो टायम वयता कोर्टांनी लिटिगेशन करतना, जे डेप्युटी कलेक्टरा कडेन बी खूब टायम वयता, तो असो टायम वयचो ना. तेन्ना जे आतां पावसाचे दीस लागीं येतात तेन्ना आमी सगळ्यांनी अशी रिस्पॉन्सिबिलिटी घेवंक जाय की जे खरेंच जी झाडां डेंजरस आसा ती मातशें तुमी त्वरीत मातशे काळजीपूर्वक निर्णय घेयात आनी सेफ्टी मेजर्स घेयात जे सांगला त्या प्रमाणे. आनी एक म्हाजी मेसेज तुमकां सगळ्यांक, झाडां लायात, झाडां जगयात आनी पर्यावरण वाचयात. थँक्यू.